नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. अर्णव हा ईश्वरीच्या घरी जातो व घरी गेल्यानंतर ईश्वरीच्या बाबांना बोलतो की तुमच्या हातून खूपच मोठी चूक होत आहे. तेव्हा बाबा बोलतात, हे तू मला शिकवू नकोस की काय चूक आहे आणि काय बरोबर आहे ते. तुझा एक शब्द देखील मी ऐकायला माझ्याकडे वेळ नाही आहे. अर्णव देखील ओरडून बोलतो, तुम्हाला माझे म्हणणे ऐकावेच लागेल. आणि तेव्हा अर्णवने आवाज वाढवल्यामुळे ईश्वरी बाबा व अर्णवच्या मध्ये बोलते आणि ती बोलते, तिला खूपच अर्णवचा राग येतो आणि अर्णवला ईश्वरी ओरडून बोलते, अर्णव सर, तुम्ही माझ्या बाबांशी या भाषेमध्ये नाही बोलू शकत. आणि त्यांच्या पुढे हात जोडते आणि बोलते, आम्हाला तुमचे काहीही ऐकायचे नाही. आम्हाला तुमचा सल्ला देखील नको आहे. तेव्हा अर्णवला काय करावे काय नाही हे सुचत नाही. त्यानंतर आपण पाहतो अर्णव हा ईश्वरीच्या घरातून बाहेर जातो आणि थोड्या वेळातच त्याला राकेशची भेट होते. राकेश अर्णवला बोलतो, अर्णव, आता तू फक्त एक काम कर, आता तू माझी डील मान्य कर, नाहीतर मी अंजलीला काहीही करू शकतो. त्यावेळेस अर्णव खूपच घाबरतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अर्णव हा अंजलीसाठी राकेश व ईश्वरीच्या लग्नासाठी तयार होणार का हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे. तू ही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.